गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. मी तुमचा अनिकेत. आज आपल्या सप्ताहाचे सांगता म्हणजे गोपाळकाल्याचा कार्यक्रम आहे. आपण आता तिकडे चाललो आहे. तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो का गोपाळकाला कसं सेलिब्रेशन होतं, काय होतं सगळं तुम्हाला मी तिथे जाऊन दाखवतो. भेटूया. पर्यंत पोहोचतोय, पण ध्येय निश्चित असलं पाहिजे. ध्येय गाठत असताना लोकांचा विचार करायचा नाही, लोक काय म्हणतील हा विचार करायचा नाही. आपल्या ध्येयापर्यंत आपण जायचंय ना, फक्त डोळ्यासमोर ते ध्येय ठेवायचं असतं, दुसरं काही नाही. कारण समाज असा आहे, समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात आणि काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. बाबा आपल्याला असं काही सांभाळायचं, काही सांभाळून राहायचं. जसं अंधाऱ्याला आरशाची आणि पहिल्याला संगीताची काहीच किंमत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काहीही किंमत नसते. समाज असा एक प्युर विकत घेताना गोडे का विचारतात नाही का, हाताने मात्र मिठी मिरची लावून खातात ही समाजाची रीत. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात. पण नियतीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना आम्ही 10 वेळेस विचार करतो ही समाजाची रीत. जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे तोपर्यंत कोण जात नाही त्याच्याकडे, त्याला म्हणत नाही 10 रुपये देऊ का तुला, त्याचा चहा पिऊन येतात बाबा. गेल्यानंतर माणसाचा पगळा असतो नाही का, मग सगळे भावबंद एकत्र होणार, 10-5 भाज्या एकत्र करून खाणार. गेल्यानंतर आहे तोपर्यंत कुणी काम येत नाही. म्हणून आपलं ध्येय असेल, आपण आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, ते काम तर आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवा. ध्येय आपण निश्चित गाठलं पाहिजे. म्हणून परमार्थ करत असताना अंतकरण शुद्ध ठेवा, भगवान परमात्म्याची भक्ती करायची. मित्रांनो, मी आत्ताच सप्त्यातनं घरी आलेलो आहे. आता कपडे चेंज करतो आणि आपल्याला भरायचे कांदे भरून मी तुम्हाला भेटतो, कारण की आता खूप जड काम आहे. त्याच्यानंतर परत सिलेंडरची गाडी खाली करायची, कारण आज आपल्याला माणसं भेटलेली नाही आहेत. अशा प्रकारे आज आपण पूर्णतः जाम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या सकाळमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा अनिकेत. आज आपण चाललेलो आहे नाशिकला थोडं काम होतं. आपण चाललोय आपले बेस्ट घेऊन मोरया. भेटतो तुम्हाला नाशिकमध्ये, खूप सारे मित्र भेटतील, खूप सारी मजा येणार आहे या व्लॉगमध्ये. भेटूया. आता गाडीला थोडं कोल्ड स्टार्ट देतो. कोल्ड स्टार्ट झाली तर मग आता आपण निघू नाशिक. भेटतो नाशिकमध्ये आता. झेंडूच्या फुलांची बाग सुंदर असं. मित्रांनो, आपण आलेलो आता नाशिकला आणि आपण आता भेटायला आलो आपल्या खास मित्राला. त्याला भेटायला. आणि हे बघा शेटात हे असे असे लोळलेले तुम्ही पाहू शकता. हे बघा काय झाले, जॉन्डिस झालेलं आहे त्याला. आणि त्याला आपण नाशिकवरनं बघायला देवळावरनं बघायला आलोय. आता कशी वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय, बऱ्यापैकी बरं आहे. काय अडचण नाही, लवकर बरं हो. कमेंट मध्ये सगळ्यांनी त्याला सांगा, काळजी घ्या असं. आणि लगेच थोडी चेक होतो टाइम लागतो. आम्हाला तापही चेक करते. ठीक आहे, भेटूया.
मैं तो पाई नहीं हूँ पापा की, वो बिगड़ के तो जाऊंगी पापा की श्रेणी हूँ, दिखा उसकी औकात। नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो फर्निचरच्या शॉपमध्ये फर्निचर सिलेक्शनसाठी. आमच्या मोठ्या बहिणीने फ्लॅट घेतला आहे, तिच्या घरात फर्निचरसाठी आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे एकदम सुंदर अशी घड्याळ आहे. हे बघा मित्रांनो, ही वाव क्वालिटी, हे भारी का, छान आहे छान आहे. वाव परत येतो परत, हे मस्त आहे. भाऊ लागून दे. हे बघा, हे असं म्हणजे हे असं नाही करते. आम्ही त्या शॉपमध्ये आलो, इथे एकदम क्वालिटी अशी विंटेज वॉच आहे, बघू शकतो तुम्ही. अशी आता बघू काय होतं काय नाही. इथे चालू आहे सिलेक्शन, सगळ्या गोष्टी झाल्या का मी तुम्हाला भेटतो पाहिजे. मित्रांनो, आता आपल्या शुभम भाऊंचा बड्डे होता, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे आमचे वसुदेव पुण्यावरनं माणसं आलेले काल बड्डेसाठी, आणि हा आम्ही आता आलेलो आहे घरी. आणि आजचा दिवस अशा प्रकारे खूप 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 मोठा म्हणजे हेक्टिक गेला आहे, आणि खूप म्हणजे जास्त करून तर ट्रॅफिकमध्ये गेलेलं आहे. नाशिकची ट्रॅफिक एक नंबर आहे मित्रांनो. आणि नाशिकचे रस्ते खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ते ते बी समजायला थोडा टाईम लागतो आहे, कारण भरपूर दिवसांनी नाशिक आलो आहे. प्लस आता लॅपटॉप पण रिपेअरला टाकला, आज मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. आता लॅपटॉप रिपेअरला टाकलं आहे, त्याचं हिंचं काम उद्यापर्यंत मे बी झालं पाहिजे असं वाटतंय मला. ते झालं आपण लॅपटॉप घेऊ आणि मग बघू, थोडे 2-4 काम आहेत ते झाले का मग आपण आपलं घरी. आणि घरी जाता जाता पण एक स्टॉप आहे आपल्याला, म्हणजे आजीकडे जायचं आहे, अर्जंट काम आहे तिचं, ते करून मग आपण पुढं घरी जाणार आहे. हा व्लॉग आवडला असेल मित्रांनो तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.